राज्यातील मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्य मागासवर्ग आयोग नेमलेला होता। या आयोगाने मराठा समाजाचे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी संपूर्ण राज्यभर सर्वेक्षण केलं आणि आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी आपला अहवाल राज्य सरकारला सादर केलेला आहे। अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे की आता हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडला जाईल आणि यावरती 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवण्यात येईल आणि तेव्हा चर्चा सुद्धा होईल। मुख्यमंत्र्यांनुसार नवीन मराठा आरक्षण हे ज्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी असणारे आणि ज्यांनी यापूर्वी आरक्षण घेतलेले आहे त्यांना अगोदर जो कायदा होता त्याच्यानुसार आरक्षण असणार आहे। आता या अहवालामध्ये नेमके कोणते मुद्दे आहेत ते बघूयात। आरक्षण आता नव्याने मिळेल का हे जाणून घेऊयात आणि परत कोर्टामध्ये त्याला आव्हान मिळू शकतं का याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करूयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मागील महिन्यामध्ये राज्य सरकारने अधिसूचना जारी करून आंदोलन जे सुरू होतं या आंदोलनावरती तोडगा काढला होता। अर्थातच तो तात्पुरता तोडगा होता, पण या अधिसूचनेवरती तातडीने अंमलबजावणी केली जावी या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे यांनी परत एकदा उपोषणास सुरुवात केलेली आहे। त्यांनी उपचार सुद्धा घेण्यास नकार दिलेला आहे, त्याच्यामुळे राज्य सरकारसमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला होता आणि या सर्व पार्श्वभूमीवरती मागासवर्गीय आयोगाने आपला अहवाल मात्र सादर केलेला आहे। आता मागासवर्गीय आयोग मागे तिथल्या सदस्यांनी अचानकच राजीनामा दिल्यामुळे चर्चेमध्ये होता आणि आता मधल्या काळामध्ये सर्वेक्षण जे झालं या सर्वेक्षणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या मॅन्युअल चुका होत होत्या यासोबतच कनेक्टिव्हिटीचा जो इश्यू येत होता त्याच्यामुळे सुद्धा चर्चेमध्ये हा आयोग होता। सगळ्यांचं लक्ष आहे आता सरकार या अहवालावरती नेमकी काय भूमिका घेतं याच्याकडे। अहवाल अजून पब्लिक डोमेनमध्ये काही उपलब्ध झालेला नसला तरी सुद्धा याच्यात ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत या मात्र समोर येताना दिसत आहेत। राज्य मागासवर्ग आयोगाकडे जबाबदारी होती मराठ्यांचे सामाजिक, आर्थिक आणि एकूण त्यांचं जे स्थिती काय आहे याच्याविषयी सर्वेक्षण करण्यासाठीची। अहवालावरती म्हणजेच मराठा आरक्षणावरती 20 तारखेच्या विशेष अधिवेशनामध्ये चर्चा होईल असं सुद्धा मुख्यमंत्री महोदय म्हणाले। आता या अहवालामध्ये नेमकं आहे काय, तर असं सांगितलं जाते की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं जाणार, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे मराठा आरक्षण दिलं जाणार, ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत म्हणजे आधीपासूनच जे आरक्षण घेत होते त्यांना आहे ते आरक्षण मिळत राहणार आहे आणि ज्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीच्या नोंदी नाहीत त्यांना मात्र येणाऱ्या काळामध्ये आरक्षण दिलं जाणार आहे। म्हणजेच ज्यांच्याकडे जुन्या कुणबी नोंदी आहेत त्यांना या नवीन अहवालानुसार आरक्षण दिलं जाणार नाही, कारण की ऑलरेडी त्यांना आरक्षण दिलं गेलेलं आहे, त्यांच्यासाठीचा वेगळा कायदा आहे आणि 1967 पूर्वीच्या ज्यांच्या नोंदी आहेत त्या सगळ्यांसाठी आरक्षण उपलब्ध आहे आणि त्याच्यासाठीचा स्वतंत्र कायदा ऑलरेडी उपलब्ध आहे। नवीन आरक्षण कुणाला दिलं जाणार आहे, तर ज्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीच्या नोंदी नाहीत त्यांना ते आरक्षण दिलं जाणार आहे आणि हे आता त्याच्या संदर्भात नेमक्या कोणकोणत्या तरतुदी वापरल्या जातील, कशा कशाचा आधार घेतला जाईल हे अजून गुलदस्त्यामध्ये आहे। अहवाल समोर आल्यानंतरच म्हणजे तो पब्लिक डोमेनमध्ये आल्यानंतरच या संदर्भात निश्चित असं काहीतरी सांगता येऊ शकतं। यासोबतच जो नवीन कायदा मराठा आरक्षणासंदर्भात येईल त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाहीये हेही मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे। थोडक्यात काय, कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारं आणि कोर्टामध्ये टिकणारं हे आरक्षण असणार आहे हे वारंवार स्पष्ट केलं जाते। सरकारने आंदोलकांच्या मागणीनुसार जुन्या कुणबी नोंदी तपासण्याचं काम पूर्ण केलं आहे, त्याच्यामुळे आता आंदोलनाची गरज नाही आणि जरांगे यांनी आंदोलन मागे घेतलं पाहिजे असं सुद्धा मुख्यमंत्री महोदय म्हणालेले। आता मागे सुद्धा न्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती आणि या समितीने 1000 पानांचा सविस्तर असा अहवाल राज्य सरकारला सादर केला होता। त्याच्यानुसार मराठा समाजाचा यापूर्वीच ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश व्हायला हवा होता असं निरीक्षण नोंदवलं गेलं होतं। हे निरीक्षण कोणाचं होतं, तर गायकवाड समितीचं। नारायण राणे समितीने सुद्धा अशाच पद्धतीची शिफारस केली होती आणि त्याच्या अगोदर बापट यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा एक आयोग नेमण्यात आला होता, त्यांनी मात्र मराठा आरक्षणाला समर्थन दिलेलं नव्हतं। गायकवाड आयोगाच्या वेळेस झालेल्या चुका या आयोगाच्या वेळेस टाळून व्यापक सर्वेक्षण केलं गेलेलं आहे असं सांगितलं जाते,
पण अहवाल समोर आल्यानंतरच आणि आरक्षणाचा कायदा मंजूर झाल्यानंतरच या संदर्भातल्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात. म्हणजे मगाशी जसं म्हणलं, नेमक्या कोणत्या तरतुदींचा आधार घेतला गेलेला आहे. सुप्रीम कोर्टाने मागे आरक्षण रद्द करताना जी काही निरीक्षणं नोंदवली होती, त्या निरीक्षणांवरती आता त्यांना उत्तर सापडलेलं आहे का, हे फार महत्त्वाचं आहे. मागच्या वेळेस जो काही अहवाल त्यांनी बनवलेला होता, त्याच्यासाठी जे काही सर्वेक्षण केलं गेलेलं होतं, जे नमुने घेतलेले होते, ते फार कमी होते. यावेळेस तब्बल 2.5 कोटी कुटुंबाचं सर्वेक्षण केलं गेलेलं आहे. थोडक्यात काय, तर यावेळेसच्या सर्वेक्षणाची व्यापकता ही मोठी आहे. प्रश्नावली जी आहे ती सुद्धा अगदी डिटेलमध्ये बनवण्यात आलेली होती आणि म्हणूनच सरकारचा आत्मविश्वास जो आहे तो वाढलेला आपल्याला दिसून येतोय. पण अवघ्या 10 ते 12 दिवसामध्ये हे सर्वेक्षण झालेलं आहे, हे सुद्धा या ठिकाणी नाकारून चालणार नाही. आणि सर्वेक्षण सुरू असताना जे काही समस्या समोर येत होत्या, त्या सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्या संदर्भात आपण वेळोवेळी व्हिडिओ सुद्धा केलेले आहेत. मागे आरक्षण ज्यावेळेस रद्द झालं, त्यावेळेस कोर्ट काय म्हणलं होतं ते तुम्हाला सांगतो. गायकवाड आयोगानं आधीच्या अहवालांचा अभ्यास न करता त्यांच्याशी असहमती दर्शवलेली आहे, असं कोर्टाने त्यावेळेस आरक्षण नाकारताना सांगितलेलं होतं. नागरी सेवांमध्ये मराठा समाजाचं प्रमाण समाधानकारक आहे, असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं होतं. मग आरक्षण जे आता दिलं गेलेलं आहे, हे संविधानिक तरतुदीनुसार दिलं गेलेलं आहे की अहवालाच्या आधारावरती दिलं गेलेलं आहे, असं सुद्धा कोर्टाने विचारलेलं होतं. यावेळेस या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं आहे का, हे समोर येणं गरजेचं आहे. म्हणजे मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाल्यानंतर कदाचित या संदर्भातलं उत्तर समोर येऊ शकतं. गायकवाड आयोगाची खुल्या प्रवर्गातील नोकऱ्यांची जी आकडेवारी होती ती 11.86% अशी होती आणि जी चुकीची आकडेवारी आहे असं कोर्टाने म्हटलेलं होतं. मग ऍक्च्युअल आकडेवारी काय आहे, हे 2.5 कोटी कुटुंबाचं सर्वेक्षण झाल्यानंतर आता समोर आलेलं असणार आहे. त्या संदर्भातली निश्चित अशी आकडेवारी सरकारला देता येणार आहे आणि सुप्रीम कोर्टाने मागच्या वेळेस जे काही प्रश्न उभे केलेले होते, त्या प्रश्नांसाठीची कदाचित समाधानकारक उत्तर सरकारला देता येऊ शकतात. म्हणजेच काय, आत्ताच्या सर्व्हेमधून मागच्या वेळेस जे काही प्रश्न कोर्टाने उभे केलेले होते, त्याच्यासाठीची उत्तरं खऱ्या आकडेवारीनुसार देता येऊ शकतात. आधीच्या अहवालासंदर्भात जे कोर्टाने निरीक्षण नोंदवलं होतं, म्हणजे आधीचे जे अहवाल आहेत त्यांचा अभ्यास न करता त्यांच्याशी असहमती दर्शवली. मग यावेळेस आधीच्या अहवालामध्ये नेमक्या कोणत्या त्रुटी होत्या, म्हणजे गायकवाड समितीच्या अगोदर जे कोणते अहवाल होते त्याच्यात नेमक्या कोणत्या त्रुटी होत्या, या संदर्भात सुद्धा इथे आता संपूर्ण समाधानकारक असं उत्तर द्यावं लागणार आहे आणि ते फार महत्त्वाचं असणार आहे. आता बघा, तिसऱ्यांदा मराठा आरक्षण दिलं जाणार आहे किंवा तिसऱ्यांदा मराठा आरक्षणासंदर्भातला कायदा येईल अशी चर्चा मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केलेली आपल्याला दिसतीये. मुख्यमंत्री काय म्हणतायत, तर नवीन आरक्षण दिलं जाणार. ओबीसींना अगोदर जे आरक्षण होतं 1967च्या अगोदरचे जे पुरावे आहेत त्याच्यानुसार जे दिलं जात होतं ते तर आहेच, पण ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना हे आरक्षण दिलं जाणार आहे असं ते सांगतायत. पण सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या प्रश्नांची उत्तरं सापडली आहेत का, हे समजणं गरजेचं आहे. नाहीतर परत एकदा या वेळेसच्या कायद्याला सुद्धा कोर्टामध्ये आव्हान दिलं जाईल आणि कोर्ट परत नव्याने काहीतरी प्रश्न उभे करेल आणि त्याची उत्तरं नसल्यामुळं आरक्षण नाकारलं गेलं असं होता कामा नये. आणि हेच खरं तर संपूर्ण समाज आता म्हणताना आपल्याला दिसतोय. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.